नमस्कार. क्रांतीच्या पाऊल वाटांचा वेध मध्ये तुमचं स्वागत आहे. मागच्या आठवड्यात 8 मार्च होऊन गेला. सगळ्यांनी एकमेकींना हॅपी विमेन्स डे असं म्हटलेलं आहे. काहींनी पोस्ट केल्या, काहींनी रील्स केल्या. हे म्हणून झालं खरं, पण आपल्याला खरंच माहिती का आपण खरंच मुक्त झालोय का? अजूनही आपल्याला हा संघर्ष स्त्री मुक्तीच्या प्रयत्नांसाठी करावा लागतो. स्त्री मुक्तीची चळवळ नेमकी काय आहे, कशी चालू झाली, त्याचा इतिहास काय आहे हे आपण समजून घेऊया. आज आपण मुक्तपणाने बोलू शकतोय, हवं ते शिक्षण घेऊ शकतोय, हवं ते कपडे परिधान करू शकतोय. यामागे कष्ट आहेत. हे कष्ट नक्की कोणी केले हे आपण समजून घेऊया. खरं तर आजही अनेक स्त्रियांना स्वतःच्या स्वातंत्र्यासाठी, स्वतःच्या मूलभूत अधिकारांसाठी संघर्ष करावा लागतोय, कष्ट करावे लागतात, भांडावं लागतं. त्यांच्या या स्वातंत्र्याचा आवाज त्यांना सातत्याने बुलंद करावा लागतो. स्त्रियांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळावा यासाठी भारतीय स्त्रियांनी शेकडो वर्ष लढा दिलाय. या लढ्याची संघर्ष गाथा आज आपण उलगडणार आहोत. शेतीचा शोध स्त्रियांनी लावला. निसर्गतः स्त्रियांचा जमिनीवर, मुलांवर हा हक्क निर्माण व्हायला लागला. स्त्री पुरुषानं ही सत्ता चालायची. पर्यायानं शेतीच्या एकत्रित सहभागामुळे मातृकुल हे वाढायला लागलं. त्यामुळे शेतीच्या शोधाच्या काळात स्त्री सत्ता रुजत गेली. शेतीतून मिळणाऱ्या संपत्तीच्या उत्पादनाची जबाबदारी स्त्रियांनीच घेतल्यामुळे शेतीतून निर्माण होणारी संपत्ती व शेतीसाठी लागणारे पशुधन यांचं संवर्धन आणि संरक्षणाची जबाबदारी पुढे पुरुषांकडे आली. श्रमाच्या या विभागणीमुळेच हळूहळू पुरुष सत्तेचा उगम होऊ लागला. स्त्रियांना दुय्यम ठरवणारी लिंग भेदभावाची व्यवस्था जन्माला आली. भारतामध्ये बुद्धपूर्व काळातील वाल्मिकी रामायण, व्यासांचं महाभारतातील स्त्री कथानक, मध्ययुगातील विविध प्रकारच्या भक्ती मार्गाच्या आणि त्यांच्या आंदोलनाच्या कथा, ह्या सगळ्या कथा पाहिल्या तर पुरुष सत्ताक व्यवस्थेची पाळंमुळं किती खोलवर रुजली गेली आहेत हे आपल्याला दिसून येतं. पुढे रामायण, महाभारत, पुराण वेद काळातील सीता, राधा, अंबा, अंबिका, अंबालिका, इंद्रायणी, सत्यवती, गंगा, कुंती, माद्री यासारख्या स्त्रियांच्या अनेक संघर्ष कथा यातून पुरुष सत्ता अधोरेखित होते. मुघल आक्रमणाने तर भारतातील स्त्रियांना अजूनच जोखडात बांधून ठेवलं गेलं. पोशाखापासून ते रोजच्या व्यवहारातील मूलभूत स्वातंत्र्य हिरावून घेतल्यासारखं केलं गेलं. युद्ध, ताकद, धर्म याच्या आधारानं पुरुष सत्ता आणखीन रुजली गेली. पुरुष अनेको वर्ष स्त्रियांवर अधिकार गाजवत आहेत. इथं जात वर्ण पुरुषांना लागू होतच, पण स्त्रियांना नेहमीच दुय्यम वागणूक दिली गेली. 1850 ते 1915 या काळात सती प्रथा, बालविवाह, केशवपन यासारख्या अनिष्ट प्रथा भारतात आवासून उभ्या होत्या. या प्रथांविरोधात आवाज उठवला राजाराम मोहन राय, महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले आणि ईश्वरचंद्र विद्याधर सागर यासारख्या समाज सुधारकांनी या प्रथांविरोधात संघर्ष केला. ताराबाई शिंदे यांनी 1882 मध्ये स्त्री पुरुष तुलना हे पुस्तक लिहून पुरुष सत्ताक पद्धतीवर थेट प्रहार केला. महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या स्त्री शिक्षण संस्थेतून अनेक सेवाभावी स्त्रिया निर्माण झाल्या. 1870च्या दशकात मोठ्या प्रमाणात स्त्रिया स्वतःच्या शिक्षण हक्काबाबत सजग होत्या. त्यामध्ये पंडिता रमाबाई यांचं योगदान मोलाचं आहे. स्त्रियांच्या शिक्षणासाठी, विधवांच्या आश्रयासाठी त्यांनी मोलाचं काम उभारलं. हा काळ स्त्रीवादी चळवळीचा खरं तर पहिला टप्पा आहे. आज आपण विमानात महिला पायलट पाहतो, संसदेत नेतृत्व करणाऱ्या स्त्रिया पाहतो, पण हा प्रवास खरंच सोपा होता का? 18व्या शतकात स्त्री म्हणजे घरचा उंबरठा आणि चूल आणि मूल. पण या अंधारात क्रांतीची जी ज्योत पेटवली ती महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांनी. 1848 मध्ये पुण्यात पहिली मुलींची शाळा चालू झाली आणि स्त्रियांच्या हातात शिक्षणाचं पहिलं शस्त्र आलं. 1915 ते 1947 हा काळ भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा होता. 19व्या शतक सरता सरता स्त्री चळवळ आता घराबाहेर पडू लागली. वंगभंग चळवळी स्त्रियांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता आणि त्यांनी बंगालची फाळणी रद्द करायला लावली. स्वातंत्र्य लढ्यात गांधीजींच्या एका हाकेवर स्त्रिया रस्त्यावर उतरायला लागल्या. त्यामुळे त्यांच्यात राजकीय अस्मितेची जाणीव निर्माण झाली.
सरोजिनी नायडू आणि ॲनी बेझंट यांनी केवळ स्वातंत्र्यासाठी नाही तर स्वातंत्र्य झाल्यानंतर स्त्रियांना मतदानाचाही अधिकार मिळावा यासाठीही त्यांनी लढा दिला. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारतीय राज्यघटनेनं महिलांना पहिल्या दिवसापासून समान मतदाराचा अधिकार दिला, जो पाश्चात्य देशांना मिळवण्यासाठी अनेक वर्ष त्यांना संघर्ष करावा लागला. भारताच्या स्वातंत्र्य लढ्याबरोबरच सरोजिनी नायडू, कमलादेवी चट्टोपाध्याय यांनी 1904 मध्ये अखिल भारतीय महिला परिषद सारख्या संघटनेची निर्मिती केली. राष्ट्रीय पातळीवर स्त्रियांच्या सुधारणेबाबत भरीव कार्य व्हावं यासाठी ही संस्था उभी केली. भारत स्वतंत्र झाल्यानंतर ते 1970 पर्यंत भारतीय संविधानाने महिलांना समान अधिकार दिले खरे, मात्र सामाजिक स्तरावर भेदभाव सुरूच होता. 1970च्या दशकात मथुरा बलात्कार प्रकरणमुळे महिला चळवळीला पुन्हा एकदा जहाल स्वरूप प्राप्त झाले. स्वातंत्र्यानंतर खऱ्या अर्थाने स्त्रियांच्या प्रश्नांनी मोठं रूप धारण केलं. तुम्हाला खोटं वाटेल, 1972 मध्ये महागाईसाठी स्त्रिया अक्षरशः रस्त्यावर उभारल्या होत्या. तेव्हा स्त्रियांचा लाटणा मोर्चा निघाला आणि ही स्त्री शक्तीची मोठी झलक होती. त्यानंतर गौरादेवींच्या नेतृत्वाखाली झाडं वाचवण्यासाठी उत्तराखंडमध्ये चिपको आंदोलन सुरू केलं. झाडांना घट्ट पकडून त्यांनी झाडांच्या कत्तली होऊ नये म्हणून सरकारला माघार घ्यायला लावली. हे आंदोलन केवळ पर्यावरणासाठी नव्हतं बरं का, तर ते स्त्रियांच्या आत्मबळाचं प्रतीक होतं. आज भारतातील अनेक महत्वाच्या विद्यापीठांमध्ये स्त्री प्रश्नांचा मागोवा घेण्यासाठी स्त्री अभ्यास केंद्र चालू आहेत. 1971 पासून ही अभ्यास केंद्र तर चालू आहेत. स्त्री प्रश्नांसोबत लिंगभाव समानता या विषयावरही काम करण्याची गरज अजूनही या अभ्यास केंद्रांना जाणवते. आजच्या काळात महिला चळवळ ही केवळ मूलभूत अधिकारांपुरती मर्यादित राहिलेली नाहीये, तर ती अधिक सूक्ष्म आणि सर्वसमावेशक झाली. कायदेशीर संरक्षण, कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंध कायदा 2005, कामाच्या ठिकाणी लैंगिक छळाविरुद्धचा कायदा म्हणजेच पॉश आणि मालमत्तेतील समान अधिकार यामुळे महिलांना कायदेशीर बळ मिळालं. त्यानंतर डिजिटल युग आलं. सोशल मीडियाच्या माध्यमातून मी टूच्या मोहिमांनी स्त्रियांच्या प्रश्नांना एक जागतिक व्यासपीठ मिळवून दिलं. आजची ही स्त्री चळवळ ही फक्त स्त्री म्हणून विचार न करता जात, धर्म, वर्ग आणि लैंगिक कल या सर्व बाबींचा एकत्रित विचार करते. याचबरोबर ग्रामीण आणि आदिवासी महिलांच्या प्रश्नांवरही आता अधिक भर दिला जातो. स्त्रियांचा आर्थिक स्वावलंबन हा खरं तर खूप मोठा विषय आहे. आजच्या काळात स्त्री पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून आर्थिक क्षेत्रातही स्वतःची स्ट्रेंथ वाढवते. बचत गट आणि महिला उद्योजक यामुळे ग्रामीण भागातील स्त्रियांचीही आर्थिक परिस्थिती सुधारते. आजची स्त्री केवळ चूल आणि मूल सांभाळत नाहीये, तर ती अंतराळात सुद्धा पोहोचलीये आणि सध्याच्या स्थितीमध्ये महिलांचं चळवळीचं स्वरूपही बदललंय. हा लढा केवळ रस्त्यावर नाहीये, तर डिजिटल जगामध्येही आहे. मीटू सारख्या मोहिमांनी महिलांच्या लैंगिक छळाला वाचा फोडली. आज स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना 50% आरक्षण आहे आणि नुकतंच संसदेत नारी शक्ती अधिनियम हा मंजूर झाला, जो सत्तेतील समान वाट्याची गॅरंटी देतो. भारतीय महिला चळवळीचा एवढा मोठा इतिहास असताना आजही महिलांना मोठ्या आव्हानांना सामोरं जावं लागतंय. त्यामध्ये कौटुंबिक हिंसाचार, असुरक्षितता, जुनी मानसिकता, परंपरागत वागणं ह्या सगळ्या गोष्टींना आजही महिला समर्थपणाने तोंड देत आहेत आणि संघर्ष करत आहेत. इंटरनेटच्या वाढत्या वापरासोबत महिलांना ट्रोलिंगचा छळ याचा सामना करावा लागतो. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षण असूनही संसदेत आणि विधानसभेमध्ये आजही महिला ह्या राजकीय पदावर कमी प्रमाणात दिसून येतात आणि जरी त्या राजकीय पदावर दिसून आल्या, त्यांच्या घरातील पुरुषच निर्णय घेतात. कायदे बदलले असले तरी समाजाची मानसिकता ही पितृसत्ताकच आहे. त्यामुळे ती मानसिकता बदलण्यासाठी वेळ तर लागणारच आहे. क्रांतीज्योती सावित्रीबाईंनी शिक्षण हक्काचे लावलेल्या या रोपट्याचं आज वटवृक्ष झालंय. भारतीय महिला चळवळ ही केवळ हक्कांची मागणी करत नाही, तर ती सन्मानाने जगण्याची जिद्द आहे आणि ही मशाल आपल्याला पुढच्या पिढीपर्यंत अशीच तेवत ठेवायची आहे.